हाय गाईस, तर चला आज आपण बघूयात आमचे शेड. तर आज मी आलेले आहे शेडवर. तर तुम्हाला मी आमचं शेड दाखवते. तर आमच्यात काही गाय म्हैस जनावरे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा सुजित काय करत आहेत. तर ते मिल्किंग मशीन नीट करत होते, थोडी साफसफाई करत होते. तर हे बघा आमची गाय आहे. तर आमच्या काही गायी आहेत ते डोंगरात गेलेल्या आहेत, तर काही आमच्या इथंच असतात. तर आता बघा मी पुढे दाखवते तुम्हाला. आमच्यात शेळ्या पण आहेत. तर हे बघा, हे आमच्या शेळ्या आहेत व मध्ये शेड आहे. तर आज आम्ही शेडची साफसफाई करायला आलेलो होतो. मी दाखवते आणखीन तुम्हाला. हे बघा, हे म्हशीला काय करतायत ते मला माहित नाही, पण म्हशीपाशी गेले होते. आय थिंक तिला काढून आणलेलं आहे पाणी पाजायला. म्हैस काय चालत नव्हती आणि वा कसे ओढत आहेत. वाटतात का हे तुमचे सुजित भैया असतील म्हणून? तर सांगा कमेंट करून मित्रांनो. ही आमचा शेणाचा गाडा आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही शेण म्हणजे मध्ये जाऊन सगळी झाडलोट करत आहोत. तर आम्ही पूर्ण शेड आज साफ करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही शेडवर आलेलो होतो. तर आमचं थोडंसं कोबा केलेला नसल्यामुळे आम्हाला थोडी साफसफाई करायला फार अडचण होत आहे. हे बघा मित्रांनो, प्रतीक्षाला आज कामाला लावलेलं होतं. ती काय घरी काम करत नव्हती, म्हणलं गळमटळम करत होती. मग चला म्हणलं तिला शेडवर घेऊन काम करून घ्यावं तिच्याकडून, कारण की मला पण खूप कंटाळा आला होता काम करायचा. हे बघा, एक छोटे जे नवजात पिल्ले आहेत शेळ्यांचे, त्यांच्यासाठी हे जुगाड केलेलं आहे. बघा किती छान आहे. सगळं कडणी सगळं ठिक्याचं वगैरे करून त्यांना थंडी वगैरे लागून म्हणून केलेलं आहे. तर बघू शकता सगळं प्रतीक्षानं झाडून सगळं गोळा करून ते गाडा आहे, त्या गाड्यात पाटीच्या साह्याने वगैरे सगळं टाकते ती कचरा. तर मित्रांनो, या गाड्याचा एवढा एकदम छान असा फायदा होतो की आपल्याला थोडंसं उचलायचं वगैरे पाठी कष्ट पडत नाही. आणि सगळं काही रोजच्या रोज एका गाड्यामध्ये सगळं तिन्ही आमचे जे 3 गाड्या आहेत ते एकदमच सगळं तिन्ही गाड्याचं सगळं एका ह्याच्यामध्ये जातं. तर बाय मित्रांनो, तर मी चाललेली आहे आता हात वगैरे धुवायला. तर तुम्ही सांगा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे. तर हे बघा आमचे शेरडाचे पिल्ले कसे बसलेले आहेत. शेरड सगळी बाहेर बसलेली आहेत. तर आता मी सगळं माझा हात पाय वगैरे सगळं धुवून स्वच्छ करून मग घरी जाणार आहे. तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ती हलू नको ती